गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स ब्लॉग। गुरुपौर्णिमेच्या निमित्त माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची मी आणि माझ्या कुटुंबियांनी मिळून पूजा केली आणि हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आदल्या दिवसापासूनच सुरू झाली। आदल्या दिवशी मी महाराजांचे आवडते बेसनाचे लाडू हे बनवून घेतले। त्याच्याकरिता पीठ भाजून घेतलं आणि हे छान महाराजांचे आवडते बेसनचे लाडू तयार केले। आणि आदल्या दिवशीच प्रवीणने दादरला जाऊन भरपूर फुलं घेऊन आलं, कारण प्रवीणला महाराजांना छान असं सजवायचं होतं। म्हणूनच रात्रीच सगळी फुलं, दुर्वा, तुळशी हे सगळं बाजूला काढून रेडी करून ठेवलं। दुसऱ्या दिवशी सकाळीच पूर्ण देव्हारा प्रवीणने साफ केला। म्हणजेच दर गुरुवारी आणि मंगळवारी करतोच, पण गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा सगळे देव स्वच्छ धुवून घेतले, स्वच्छ पुसून घेतलं आणि महाराजांना अभिषेक करायला सुरुवात केली। दूध, दही आणि पाणी, त्याचप्रमाणे गुलाब पाणी याने महाराजांना अभिषेक केला प्रवीणने। माझ्याकडे छोटीशी संगमरवरीची ही मूर्ती आहे महाराजांची आणि दर गुरुवारी प्रवीण ह्याला अभिषेक करतो। आणि महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर प्रवीणने महाराजांचा आवडीचं अत्तर म्हणजेच हिना अत्तर लावून घेतलं। इकडे प्रवीण स्वामींचा अभिषेक करत होता, महाराजांची पूजा करत होता आणि मी किचनमध्ये महाराजांच्या आवडीचा स्वयंपाक करत होते। सगळ्या देवांचीही पूजा केली, सगळ्या देवांना सुद्धा सुंदर सजवलं। महाराजांच्या फोटोला प्रवीणने चाफ्याचा हार घातला आणि आता इथे मूर्तीला सजवतोय। महाराजांसाठी एक छानशी शॉल, मोत्याचा छानसा हार आणि महाराजांना त्यांच्या आसनावर बसवलं त्याने आणि खाली महाराजांच्या ह्या छोट्याशा पादुका आणि महाराजांच्या आवडीचं म्हणजे चाफ्याचं फूल। इथे गणपती बाप्पाला सुद्धा प्रवीणने सुंदर असं सजवलं होतं। आमचा देव्हारा आहे ना, हा आम्ही बनवून घेतला। मी ह्याचा व्हिडिओ एक टाकला आहे ऑलरेडी, माझ्या चॅनलवर शेअर केला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा। मी देव्हाऱ्याबद्दलची संपूर्ण माहिती, मी देव्हाऱ्यात देव कुठले ठेवते आणि त्याबद्दलची सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केली आहे। तर अशा प्रकारे प्रवीणने सगळा देव्हारा, देव आणि फोटो सगळे छान सजवून घेतले आणि अशा प्रकारे हे गुरुपौर्णिमेच्या निमित्त आमच्या घरातले, आमच्या माऊली म्हणजे आमची गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूजा, अभिषेक आणि त्यांना असं छान आम्ही सजवलं। अशा प्रकारे सजवल्यानंतर मग वेळ झाली महाराजांच्या पूजेची। महाराजांना दिवा, बत्ती, धूप, कापूर घातल्यानंतर मग आम्ही आरती केली। आणि मग
आरतीनंतर महाराजांचा आवडीचा नैवेद्य, महाराजांच्या आवडीची पुरणाची पोळी, बेसनाचे लाडू, डाळिंबी उसळ आणि डाळ तांदळाची खिचडी आणि त्याचप्रमाणे महाराजांसाठी विडा. आरती आणि नैवेद्य झाल्यानंतर मग महाराजांचा नैवेद्य जो आम्ही दाखवला होता तो आम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाल्ला. तर अशी झाली आमची गुरुपौर्णिमेची ही पूजा, जी आमचे गुरु श्री स्वामी माऊली यांची आम्ही केली. तर अशी होती ही आमची गुरुपौर्णिमा. आशा करते आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्रीतल्स व्लॉग या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सद्गुरु श्री स्वामीसूत महाराजांचा एक अभंग मी इथे म्हणते. स्वामी पायी चित्त ठेवून या बरे, घ्यावे तेची खरे तुम्ही सुख. लागेलो तो करा मग तुम्ही धंदा, अवकाळी आपदा तुम्हा नाही. म्हणून नामाचा जप तो करावा, काळाचा हा दावा चुकवावाया. नाही तरी तुम्ही व्यर्थ रे फसाल, घालाल गोंधळ काळा हाती. स्वामी सूत म्हणे गोंधळ कठीण, म्हणून या ध्यास पायी ठेवा. श्री स्वामी समर्थ.